हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात सगळे? ते सगळे मस्तच असाल. तर शिवजयंतीचं म्हटलं थोडंसं रील्स बनवाव्यात, त्याच्यासाठी आता आवरायला घेते. तर साडी वगैरे कोणती घालते, काय करते, कसा मेकअप करते, तर नक्की बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल. तर आत्ता वेदू झोपला आहे, त्यामुळे मी हळू बोलते. आता वेदू उठला की वेदूला खायला प्यायला घालते आणि नंतर मग शूट घेते. तोपर्यंत जेवढं आवरता येईल तेवढं आवरते, कारण की म्हटलं आता त्याचा उठायचा टाईम झाला आहे, तर आपण पण आवरायला घ्यावं. तसा तो काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्याचा काय प्रॉब्लेम नाही की तो त्रास देतो वगैरे, काय नाही. त्याला खायला घातलं की त्याचा तो खेळतो, त्यामुळं काही नाही प्रॉब्लेम, म्हणून म्हटलं. आणि आत्ता वाजले 4, तर आता 4 वाजता आवरायला घेते. 5 वाजेपर्यंत बरोबर आवरेल, तोपर्यंत त्याचे पप्पा वगैरे येतील आणि मग शूट घेऊ आम्ही. तरच करा कंटिन्यू व्हिडिओ. तर बघा इथं वेदू झोपलेला, पण माझ्या आवाजानं वेदूचं उठायचं चाललेलं, तर उठूनच बसला माझ्या आवाजानं. तर म्हटलं ठीक आहे आता बाबा उठच, म्हटलं मला पण आवरायचं आहे, मला पण कामं आहेत, कारण की मेकअप वगैरे करायचं आहे, त्यामुळं म्हटलं उठच आता. तर त्यांची चाललेली मस्ती, तर खेळायचं चाललेलं. हा पोरगा पाहुणा आलेला, शेजारचा होता, आमच्या शेजारी पाहुणा म्हणून आलेला. तर खूप मस्ती करत होता, खूप खेळत होता आणि आम्हाला आवडलेला लय, त्यामुळं अनिता म्हणली त्याचं शूटिंग घ्या, म्हणजे लाजत नव्हता, काय नव्हता. आणि वेदू पण बघा कसा त्याच्या शेजारी बसला आहे, वेदूला पण लय आवडलेला आणि अजिबात लाजत नव्हता, काय नव्हता, एकदम मस्त एन्जॉय करत होता पोरांबरोबर. आणि त्या म्हणली त्याला पण घ्या शूटमध्ये, तर आणि त्यालाच घराघरा फिरवली त्यानं. तर इथं नळ वगैरे चालू करणं, हे करणं, म्हणजे मस्ती कंटिन्यू चालूच होती. त्यामुळे एवढं आम्ही हसलो ना त्याला, म्हणजे अजिबात लाजत नव्हता. त्यामुळं लय आवडलं त्याचं, म्हणजे की सगळ्यांबरोबर बोलत होता, नाव वगैरे त्याचं सांगितलं. त्याची मम्मी वगैरे बोलवायला आली तरी तो जात नव्हता. तर म्हटलं आता इथं मेकअपला सुरुवात केली आहे. तर सुहानीला सांगितलं होतं मी, माझी हेअरस्टाईल फक्त कर, बाकी सगळं मी करते, कारण की रेडीमेडच साडी वगैरे. तर आता आवरून वगैरे झालं आहे, मेकअप वगैरे झाला आहे, साडी वगैरे घालून झाली आहे आणि थोडीफार सुहानीने हेल्प केली, थोडीफार नाही भरपूरच केली. तर आता ती काही व्हिडिओमध्ये जास्त येईना झाली, थोडीशी तुम्हाला दिसेलच, पण जास्त काही ती व्हिडिओमध्ये येत नाही. तर आता आवरून झालं आहे, महाराजांना पण आणलं आहे, सुहानीनंच आणलं आहे तिच्या घरनं. तर आता वेदूचं पप्पा वेदूचं आवडतात ना, आता आम्ही चाललो आहे माळात करणार आहे. तर करा कंटिन्यू. ते बघा कुंकू वगैरे भरले, सुवाणीनंच भरले. तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही म्हणत असाल की मेकअप करताना वगैरे शूट घेतलं नाही का, तर शूट घ्यायला वेळच तेवढा पुरला नाही, कारण की वेदूला सांभाळत सगळं व्यवस्थित मेकअप वगैरे करायचा म्हटल्यानंतर शूटिंगकडे लक्ष दिलं नाही आणि डायरेक्ट मेकअप झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं. आणि इथं पण शूट घेताना पण काही नाही दाखवलं, डायरेक्ट शूटिंग झाल्यानंतर म्हटलं थोडासा हरभरा वगैरे मका वगैरे दाखवावी. तर तुम्हाला ते व्हिडिओ येत ना, म्हटलं तुम्हाला हरभरा वगैरे दाखवावा. तर दुर्वा आलेली मध्येच, त्यामुळं सगळं बोलायचं राहूनच जातं, काय बोलायचं होतं. तर आम्ही शूटिंग वगैरे घेतली, ऋषीनं 2-3 गाणी आमची शूट घेतली आणि ह्यांनी घेतली, माझी एकटीची घेतली, असं केलं शूट आम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ? छोटासाच झाला आहे, तर नक्की कमेंट करून सांगा. माझा पण मेकअप कसा झाला आहे ते नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ छोटासाच केला आहे, कारण की आता व्हिडिओ मोठा करायचा म्हटलं असतं तर आराध्या पण नव्हती, नाहीतर आराध्या असती ना घरी, आराध्या पण शाळेत गेलेली, त्यामुळे मला हेल्पला कोण नव्हतं. वेदूला बघायचं, माझं आवरायचं, आणि आरूचे पप्पा पण नव्हते, आरूचे पप्पा पण हुशारानं आले कामावून. मग ते कामावून आले की त्यांचंच उरकलं आणि गेलो आम्ही. तर आता घरी आलो आहे शूट करून. तर व्हिडिओ इंस्टाला जाऊन बघा. तर इंस्टाला माझा अकाउंट आहे नीलम मोरे 2025, तर तिथं पण फॉलो करा.